पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। वाखरी जिल्हा परिषद गट आणि वाखरी पंचायत समिती गणात भाजपच्या विजयासाठी गावभेट दौरे आणि गावोगावी प्रचार बैठकांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधत विकास कामे आणि भाजपच्या राज्यातील व केंद्रातील सरकारच्या माध्यमातून होत असलेली विकास कामे, प्रस्तावित विकास कामे तसंच विविध योजना मतदारांसमोर मांडत भाजपकडून जिल्हा परिषदेचे उमेदवार मोनिका समाधान काळे व पंचायत समितीचे उमेदवार निखिलगिरी गोसावी यांच्या विजयासाठी मतदारांना आवाहन करण्यात येताना दिसून येते। वाखरी जिल्हा परिषद गटात पांडुरंग परिवार आणि सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे समर्थक मतदार मोठ्या संख्येने असून यामुळे भाजपसाठी विरोधकांचे आव्हान तोकडे असल्याचाच विश्वास भाजप समर्थक व्यक्त करताना दिसून येतात। तर समाधान काळे आणि निखिलगिरी गोसावी हे मतदारांशी संवाद साधत आपली भूमिका मांडताना दिसून येत आहेत। मालकांबरोबर साहेब करत होते। एकंदर सगळ्या चर्चा करून आपल्याला एकीनं इलेक्शनला सामोरं जायचं अशा पद्धतीची भावना भूमिका आपल्या सगळ्या लोकांना त्या निमित्तानं तयार होत होती आणि त्यामध्ये वाखरी गटातून माझ्या नावाची चर्चा आली आणि तुमच्या सर्वांनी मोठ्या मालकांनी असं चेअरमन साहेब असतील किंवा सर्व पदाधिकारी असतील तर सगळ्यांनी माझ्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि मला लढायला संधी दिली किंवा या जिल्हा परिषदला उतरण्यास संधी दिली। त्याबद्दल मी तुमच्या सर्व ज्येष्ठांचं, माझ्या तरुणांचं खूप खूप आभार व्यक्त करतो। खऱ्या अर्थानं मागच्या 5-6 दिवसापासून तुम्ही बघितलं एकदमच अचानक सगळी स्थित्यंतर झाली, वेगवेगळ्या घडामोडी घडल्या आणि त्यामध्ये ज्यावेळेस आपण राष्ट्रवादीमधून फॉर्म भरला आणि परत नंतर एबी फॉर्मच्या बाबतीत वरच्या हालचालीमध्ये अडचणी आल्या, त्यानंतर त्या पद्धतीनं काय भूमिका घ्यावी ह्या संदर्भात मालकांशी वगैरे चर्चा करत असताना त्यांच्याकडून आपल्याला प्रस्ताव आला आणि आपणही त्या पद्धतीनं त्याबाबत एकदम पॉझिटिव्ह होतो की आपण भाजपामध्ये यावं आणि एकरूप होऊन या निमित्तानं आपण या इलेक्शनला सामोरं जावं। आणि मी अक्षरशः मालकांचं कौतुक करतो की अशा वेळेस एवढी अडचणी असताना किंवा एवढ्या सगळ्या घडामोडी घडत असताना मालकांनी या गोष्टीमध्ये सामावून आम्हाला घेतलं आणि अशा पद्धतीची संधी आम्हाला त्या निमित्तानं दिली। मुळात 2-3 महिने नानामामा आमच्या या सगळ्या प्रक्रिया चालू होत्या। मागच्या 10-15 वर्षापासूनचा इतिहास जर आपण चेक केला तर फार किरकोळ इलेक्शन लढता आपण परिचारक मालक असतील आणि काळे गट असेल, गट अशोक बाबू, तर आपण कुठेही एकमेकाला त्रास न देता किंवा एकमेकाला समजून उमजून या निमित्तानं आपण काम करतो। ठीक आहे, पक्ष वेगळा असला तर आपली कायमची विचारधारा एक होती, म्हणजे सर्वसामान्य माणसं हा इशू डोक्यासमोर ठेवूनच मोठे मालक काम करतायत, प्रशांत मालक काम करतायत, कल्याणराव काळे साहेब काम करतात। दोघांच्या एकमेकाच्या अडचणी टायमिंगला दोघांनी एकमेकाला आतापर्यंत साथ दिलेली आहे। ही पक्ष वेगळा आहे म्हणून कुठल्याही टोकापर्यंत आत्तापर्यंत कुठंच आपण खालीवर करायचा तसा गंगामामा आपण प्रयत्न आत्तापर्यंत कधी केला नाही। मुळातच संस्कारच आपल्यावर त्या पद्धती होते की सुधाकर मालकांचे संस्कार असतील, मोठ्या मालकांचे किंवा आपल्याला वसंतदादांचे संस्कार असतील, त्या संस्कारामुळेच खऱ्या अर्थानं ही आज तुम्ही आमची मनं एवढ्या दिवस आपण जरी वेगवेगळ्या पक्षात असलो तरी विचारधारेला आपण एकमेकाला जाऊन आहोत। त्याचं खरं आपल्या ज्येष्ठांचं सुद्धा किंवा आपल्या पूर्वजांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमी।